नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो केदारनाथला. आता तुम्ही म्हणाल सातारमध्ये केदारनाथ कसा? चला आहे आपल्याकडे केदारनाथ, दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, कुर्णेश्वरच्या बोगद्यातून आपण सरळ बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर उजव्या अंगाला सज्जनगड रोड आहे. सज्जनगड रोडनं आपण सरळ सरळ पुढे जायचं अगदी बोंदावडे फाटा लागेपर्यंत. आणि बोंदावडा फाटा लागला, हा बोंदावडा फाटा आहे मित्रांनो. बोंदावड्या फाट्यावरनं सरळ काळोशी रोडला लागायचं. उजव्या अंगानं सरळ आपलं काळोशी रोडनं सरळ 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 वर जायचं. अगदी आंबोड किंवा काळोशी फाट्यापर्यंत जायचं. त्यानं आपण सातारवरून आलो मित्रांनो. आणि या रस्त्याने येताना आपल्याला डाव्या बाजूला हे उरमोडी धरण दिसतं. हे बघा मित्रांनो, हे उरमोडी धरण आहे. आणि जो सरळ वरती दिसतोय तो आपला सज्जनगड आहे. आपल्याला या रस्त्यानं अजून पुढं जायचं आहे. आता आपण डायरेक्ट केदारनाथच्या मंदिराच्या इथे गेल्यानंतरच आपण व्हिडिओ बनवू. हे पाहू शकता मित्रांनो, फायनली आपण केदारनाथाच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे. हे जे मागं आहे केदारनाथाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि माझ्या पाठीमागं आहे ते उरमोडी धरण आहे. आणि उरमोडी धरण इथं संपतंय मित्रांनो. हे बघू शकता, हे शेवटचं टोक आहे उरमोडी धरणाचं. इथे उरमोडी धरण समाप्त होते इथं. हे मंदिर मित्रांनो साताऱ्यामध्ये सज्जनगडाच्या भागात वेणेखोल म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये हे मंदिर आहे मित्रांनो. या मंदिराला नक्की अवश्य एकदा भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. एकदम हुबेहूब जसं केदारनाथचं जसं मंदिर आहे त्या टाईपमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. अजूनसुद्धा काम चाललं आहे. ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल त्यानंतर ही मंदिरे बघायला खूप मस्त वाटेल. एक वेळ नक्की आवश्यक भेट द्या. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे. आणि गावसुद्धा खूप सुंदर आहे मित्रांनो. केदारनाथाचं मंदिर बघायला जाताना पलीकडच्या बाजूने गेलो. आता येताना परळीच्या बाजूने आले मित्रांनो. ही उरमोडी धरणाचं दुसरं टोक आहे. मागच्या वेळेस मी तिथून व्हिडिओ बनवला होता. हा जो रस्ता दिसतो डॅमवरून सरळ पलीकडे त्या साईडनं बनवलेला. आता अलीकडनं बनवते. आणि इथं काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ बनवलेला. काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा एक 4-5 वर्षापूर्वी. त्यावेळेस खूप हिरवळ होती. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण असं हे झालेलं आहे, वाळून गेलेलं आहे सगळं. आणि लवकरच 1-2-3 महिन्यामध्ये चांगलं बहरून येईल, हिरवगार होऊन जाईल सगळं 1-2 पाऊस झाला की. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.